मंडळी, आपल्या TikTok नावाचं एक बघा ॲप होतं. ज्या ॲपमध्ये साधारण अनेक कंटेंट बनायचे, कंटेंट क्रिएटर्स त्यामध्ये होते. क्रिंज कंटेंट बनायचे, ज्याच्यामध्ये अनेक मुलं-मुली वेगवेगळे व्हिडिओ बनवायचे. म्हणजे त्या व्हिडिओजमध्ये थोडासा क्रिंजपणा सुद्धा होता आणि त्याच्याबद्दल खूप ट्रोलिंग सुद्धा झालं होतं. महत्त्वाचं माहिती आहे का मंडळी? आपला जो सूरज चव्हाण आहे ना, बिग बॉसचा विजेता, तो TikTokचंच एक चांगलं उदाहरण होता, जो त्या TikTokवरून आज तो कुठल्या कुठे पोहोचला. TikTokवर अनेकांनी टीका केली, की TikTok खराब आहे किंवा तिथं काही वेगळा कंटेंट येतो किंवा अजून बरंच काय. कालांतराने TikTok असं झालं, की भारतामध्ये ज्याच्याकडे TikTok नाहीये तरुण मुलाकडं, तो मागं पडल्यासारखं वाटायचं. असं TikTokची एक गत झाली होती. आणि त्यावेळी Insta वगैरे फार नव्हतं, जे आत्ता काळात Insta आलेलं आहे. पण काय झालं, TikTok बॅन झालं. TikTok बॅन का झालं, तर त्याचं कारण असं होतं, की साधारण चीनने आपले भारताचे काही सैनिक होते गलवान व्हॅलीमध्ये, त्यावेळी काही त्यांनी हल्ला केला आणि आपले जवान शहीद झाले त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर भारतीय गव्हर्नमेंटनं असं एक ध्यानात आणलं, की TikTok ॲप हे बॅन करावं. त्याचा रिझन काय होता, तर आपला जो डेटा आहे, आपल्या सगळ्यांचा जो TikTokवर जे लोकं आहेत, जे मुलं आहेत, मुली आहेत किंवा जे काही त्यांचं कंटेंट क्रिएटर्स आहेत, त्यांचा डेटा आणि त्यांच्या थ्रू बाकी सगळा डेटा तो चोरला जातोय. आता यानंतर असं झालं, की साधारण TikTok बॅन झाल्यानंतर आपल्याकडं TikTok पूर्णपणे गेलं. Play Storeला नव्हतं, कुठल्या ॲप स्टोअरला नव्हतं. आपण त्या TikTok सोबत 59 ॲप आपण भारतीय गव्हर्नमेंटने ते काढून ठेवले. आता ह्याच्यामुळे झालं असं, की तो सगळा जो लोढा होता, तो सगळा जो लोंढा जो म्हणतो त्याला, तो सगळा Instagramकडे वळला. बरोबर आहे. आपला मुद्दा हा आहे, की TikTok मग पुढं काय TikTokचं? कारण TikTokवरचे बरेचसे जे लोकं होते, ते TikTokला श्रद्धांजली वाहतायत. आता बरेच त्यावेळी इमोशनल वगैरे तुम्ही मीम पण पाहिले असेल त्याच्याबद्दल. आपल्याकडे मीमचं काय हे नसतं. तर याच्यामध्ये आता असं झालंय, गेल्या काही दिवसात म्हणजे कालपासून एक अशी चर्चा अशी झालेली, की हे TikTok मंडळी परत येतंय. हो, तुम्ही खरं ते ऐकताय. TikTok परत येतंय, पण खरंच परत येतंय का? कसं परत येतंय? खरंच नक्की काय घडलेलं आहे किंवा या TikTokच्या संदर्भात काही राजकीय सुद्धा म्हणजे हे TikTok फक्त ॲप्लिकेशन आणि क्रिंज कंटेंट वगैरे ह्यासाठी मर्यादित नाही राहिलेलं. तर एक ॲप्लिकेशन साधं याच्याभोवती एक मोठं राजकारण, 2 देशांचं राजकारण आणि याच्यामध्ये अमेरिका सुद्धा आहे. आता हे सगळं कसं घडलंय? काय होणार आहे? खरंच TikTok भारतात येतंय का? या संदर्भात आपण एक डिटेल माहिती पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. तर मंडळी काय माहिती का, की TikTok जो विषय आहे ना, तो फार मोठा आहे. तो फक्त ॲप्लिकेशन आणि त्याच्यावर कंटेंट बनवणं आणि ते पोस्ट करणं त्यावेळी जे होतं त्यावेळी TikTok चालू होतं त्यावेळेस. तर असं इतक्यापुरतं तो मर्यादित नाही राहिला. साधारण भारतीय सैन्यांवर हल्ला झाल्यानंतर ज्यावेळेस सगळ्या गोष्टी घडल्या आणि भारताच्या सरकारनं ते ॲप्लिकेशन सगळे बॅन केले. बॅन केल्यानंतर 59 ॲप TikTokसह सगळे ते चायनीज ॲप्लिकेशन बॅन झाले. याच्यामधनं डेटा जातोय, आपला चोरला जातं असं एक कारण दिलं होतं. पण आता ते परत TikTok येतंय अशी चर्चा सुरू झालेली आहे. ह्याचं कारण असं, की कालपासून TikTok संदर्भातली एक वेबसाईट होती. त्या वेबसाईटवर अचानक भारतीय ट्रॅफिक वाढलं. याचा अर्थ असा झाला, की TikTokची वेबसाईट नकळतपणे कुणीतरी तिथं चालू केलेली आहे आणि तिकडून ॲक्सेस दिलेला आहे, असं एकूण आपल्याकडच्या नेटकऱ्यांचं म्हणणं आलं, जी आजपर्यंत कधीही चालू झालेली नव्हती. आता ह्याचे रिझन काय आहेत? ह्याचे रिझन काय? ॲप्लिकेशन अजून आलेलं नाही, पण वेबसाईट त्यांची आलेली आहे आणि त्याच्यावर काही भारतीय लोकांनी तिथं व्हिजिट केलेली आहे. पण ती चालू झाली हे महत्त्वाचं. आता याच्यामध्ये असं झालं, की याच्यामागचं राजकारण काय? तर गेल्या काही महिन्यापासून अमेरिकेने टेरिफ आपल्यावर लादलेला आहे. बरोबर आहे. बघा हे कनेक्शन कसे आहेत. आपल्याला टेरिफ लादलेला आहे. चीनवर टेरिफ जास्त लावला. चीन आणि अमेरिका आणि भारत या तिघांमध्ये एक टेरिफ वॉर कायम सुरू झालेलं होतं. चीन एक मोठा उत्पादक देश आहे, जो डिजिटल संदर्भात जगभरात ओळखला जातो आणि भारत हे चीनचं एक आयतं मार्केट आहे, की जिथून चीनला पाहिजे ते डिजिटल मार्केट तो चीन खेचू शकतो. याच्यामध्ये TikTokनं फार मोठी भूमिका निभावली होती चीनसाठी. तर डेटा वगैरे तर होताच, पण एक मोठा कंटेंट चीनला मिळत होता आणि त्यांचं ॲप्लिकेशन चांगलं चाललं होतं. आजही आपण भारतातून बऱ्याचशा गोष्टी चीनमधून डिजिटलरित्या आयात करत असतो. आपल्याकडूनही काही गोष्टी त्यांना जात असतात. मुद्दा हा आहे, की भारत हा चीनसाठी एक मोठा एक काय म्हणतो त्याला जागा आहे, की त्यांच्यासाठी एक व्यवसाय करण्यासाठी, डिजिटलसाठी. तर याच्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून अमेरिकेनं जे आपल्यावर जे टेरिफ लादलेलं होतं, चीनवर लादलं होतं, त्याची काही टक्केवारी वाढवली आणि त्यानंतर थोडंसं भारताचं आणि चीनचं एक नरेंद्र मोदींचं आणि चीनच्या काही लोकांशी त्यांच्या गप्पा चालू झालं. मीटिंग्ज चालू झाल्या आणि त्याच्यातून एक थोडंसं समन्वय साधल्यासारख्या त्या मीटिंग होत्या आणि यानंतर हळू आता असं जाणवायला लागलेलं आहे, की यामध्ये TikTok असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, तर या थोड्याशा आता शिथिल होतात, की काय अशी चर्चा सुरू व्हायला लागली. आता तुम्हाला मी एक काँग्रेसचं एक ट्वीट सांगतो. काँग्रेसनं जे ट्वीट दिलेलं आहे. साधारण काँग्रेसचं असं म्हणणं आलेलं आहे, की भारतामध्ये चीनी कंपनी ही TikTokची वेबसाईट आता चालायला नाही. हे हिंदीमध्ये मी तुम्हाला मराठीत करून सांगतो, की
भारतामध्ये चीनची कंपनी टिकटॉक यांची वेबसाईट आता चालू झालेली आहे. चीनने आपल्यावर जे 20 आपले जे जांबाज सैनिक होते त्यांना शहीद केलं. पण त्यांनी परत त्यातनं तसं बोलताना नरेंद्र मोदींवर निशाणाही साधलेला आहे, की त्यांनी त्यांना क्लीन चिट दिली वगैरे. आणि काँग्रेसनं असं परत पुढं म्हटलेलं आहे, की नरेंद्र मोदींचा आणि चीनचा थोडासा आता संबंध एकमेकांशी परत बनायला लागलेत आणि ह्याच्यामध्ये परत पाकिस्ताननं एवढं सगळं करून सुद्धा आपण चीनशी परत हे सगळं बोलतोय आणि मी तुम्हाला सगळे डिटेल्स देईन ते काय त्या पुढच्या त्या. पण काँग्रेसनं अशी एक टीका केलेली आहे, की एका बाजूला जवान शहीद झाले म्हणून तुम्ही TikTok बॅन केलं. म्हणजे TikTokला तुम्ही फुटेज देऊन जवानांची बातमी दाबली गेली असं ते काँग्रेसचं म्हणणं आलंय. आणि आता परत पाकिस्तान बरोबर ज्यावेळी आपलं युद्ध होतं, गेल्या काही महिन्यापूर्वी आपलं पाकिस्तानसोबत युद्ध झालं, तर त्याच्यामध्ये इतकं काही सगळं झाल्यानंतर आपण परत पाकिस्तानसोबत आता मॅच खेळतोय. येत्या काही महिन्यामध्ये, 1 ते 1-2 महिन्यामध्ये त्या मॅच आपली क्रिकेटची मॅच होणार आहे. मग हा जो एक विरोधाभास आहे किंवा हा जो सगळ्या गोष्टी आहेत, की एकीकडे TikTok चीननं आपले सैनिक हे केले, तरी आपण परत त्यांच्याशी TikTok संदर्भातलं काही एक वेबसाईट चालू होती आपल्याकडे अचानक. पाकिस्तानसोबत एवढं युद्ध खेळतोय आणि तरीसुद्धा आपण परत एक युद्ध झालं आपलं सॉरी. पाकिस्तानसोबत आपलं एवढं युद्ध झालं आणि त्यानंतर परत त्यांच्यावर आपण एक मॅच खेळली जाते आपली त्यांच्याबरोबर. तर या सगळ्यामध्ये एक राजकारण असं खेळलं जातंय. काँग्रेसचंही म्हणणं असं आणि एक समाज माध्यमातही असं एक बोललं जातंय, की साधारण अमेरिकेचं टेरिफ धोरण, भारताचं टेरिफ धोरण आणि चीनशी संदर्भातलं हे टेरिफ धोरण. तर याच्यामध्ये असं गणित जोडलेलं जातंय, की चीन आणि भारत आता अमेरिकेविरोधात एकत्र येतात आणि थोडीशी जी भारत आणि चीनची एक भूमिका होती एकमेकांविरोधातली, सीमा भागावरून ती थोडीशी त्याला थोडंसं त्यांनी शिथिलता दिलेली आहे आणि त्या शिथिलतेमुळं काही गोष्टी आता आदान-प्रदान होऊ शकतं. आता अमेरिकेत सुद्धा TikTok बॅन होतं, हे तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो. काय झालं होतं, की अमेरिकेमध्ये सुरक्षिततेसाठी अमेरिकेमध्ये सुद्धा भारतासारखंच TikTok बॅन झालं होतं. आणि मंडळी तुमच्या अमेरिकेमध्ये सुद्धा म्हणजे ट्रम्प यांची जी भूमिका होती निवडणूक आता जिंकली त्यांनी ट्रम्पनी आणि आता ते राष्ट्राध्यक्ष झाले. पण ते राष्ट्राध्यक्ष होण्याआधी त्यांनी सुद्धा असं एक भाषणामध्ये म्हटलं होतं, की मी निवडून आलो तर तुम्हाला TikTok परत चालू करून देईन. तर या पद्धतीने इतकं TikTok अमेरिकेमध्ये हे झालं होतं. पण अमेरिकेमध्ये सुद्धा TikTok का बंद झालं होतं त्याच्या आधी तर एक डेटा चोरीचं त्यांनी उदाहरण दिलं. म्हणजे भारतच नाही तर अमेरिकेने सुद्धा डेटा चोरीसाठी चीनवर दबाव टाकला होता आणि काही दिवसातच चीनने लगेच ते ॲप बंद केलं, की आजपासून अमेरिकन लोकांसाठी हे ॲप चालू होणार नाहीये, या पद्धतीनं. तर हा जो सगळा एक राजकारणाचा भाग आहे. बरं मी आता परत ड्रीम11 वर येणार आहे. TikTok एकीकडे वेबसाईट चालू झाली, ॲप्लिकेशन चालू झालेलं नाहीये. वेबसाईट कधी-कधी चालू होते, कधी बंद होते असं म्हटलं जाते लोकांच्याकडनं. ड्रीम11 वर बंधनं आणलेली आहेत, की पैसे भरू नका किंवा तुम्हाला शिक्षा होऊ शकते वगैरे. मग एकीकडे ड्रीम11 वर बंदी आणली जाते सॉरी निर्बंध आणले जात आहेत. एकीकडे या गोष्टी चालू ठेवल्या होतायत का काय असं शंका वाटते कारण वेबसाईट संदर्भातली. आणि या सगळ्यामध्ये एकूणच ही TikTok परत चालू होऊ शकतं का? म्हणजे एकीकडे आपण खूप विरोध केलाय आणि परत आपण ती गोष्ट आणली जाते आपल्याकडं आणि डिजिटल युगात परत आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत चीन संदर्भातल्या तर मंडळी काय आहे, की साधारण आपल्या ज्या चीन संदर्भातलं जे हे TikTokचं मी तुम्हाला आता सगळं एक स्ट्रक्चर सांगितलं, की चालू झालेलं नाहीये, पण वेबसाईट चालू झाली आहे. ड्रीम11 वर निर्बंध आणले गेलेले आहेत. अमेरिकेचं राजकारण, टेरिफ धोरण याच्यामुळं भारत आणि चीन आता एकत्र येत आहेत कुठल्या एका गोष्टीवर, की त्यामध्ये काही बऱ्याच राजकीय गोष्टी असतील, काही व्यावसायिक गोष्टी असतील आणि याच्यामार्फत काही गोष्टींमध्ये शिथिलता आणली जाते आणि TikTok असेल किंवा इतर कोणतंही काही डिजिटल संदर्भातलं काही एक माध्यम असेल, याच्यामार्फत पुन्हा ते आदान-प्रदान चालू होऊ शकतं का? का? अशी एक भूमिका वाटते सगळ्यांना. तर याच्यामध्ये वेबसाईट तो एक चालू झालेली आहे त्यांची आणि याच्यानंतर परत TikTokचा जो कंटेंट आहे तो परत TikTokला येऊ शकतो का? हा एक भाग आहे. आणि याच्यामध्ये काँग्रेसने एक टीका अशी केलेली आहे भाजपवर, की तुम्ही एका बाजूला गलवान व्हॅलीमध्ये जे काही सगळं झालं त्यानंतर तुमचा जो सगळा तुमच्याकडे जो रोख वाढला होता सगळ्यांचा टीकेचा तो होण्यासाठी तुम्ही TikTok बॅन केलं. मग परत हे सगळं कसं काय? आणि एका बाजूला भारत-पाकिस्तानमध्ये एवढं युद्ध झाल्यानंतर पाकिस्तान आणि भारतमध्ये पुन्हा काही क्रिकेटच्या मॅच आता भविष्यात होणार आहेत. एकीकडं त्या होऊ नयेत म्हणून विरोध होतोय. एकीकडं त्या मॅच व्हाव्यात असं डिक्लेअर होत आहे. तर ह्या सगळ्याचा एक समन्वय साधता TikTok, चीन, भारत आणि पाकिस्तानी या सगळ्यामध्ये पुन्हा आपला डेटा चोरी होऊ शकतो का? पुन्हा हे सगळं नक्की काय घडणार आहे? तर या संदर्भात एक ऑफिशियल एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो, की याच्यामध्ये चीनचे ज्या TikTokचे जे त्यांची उपकंपनी त्यांच्यातल्या लोकांनी असं सांगितलेलं आहे, की असं काही झालेलं नाहीये अजूनपर्यंत तरी, की आम्ही TikTok आणत आहोत. पण मीडियाच्या काही रिपोर्टनुसार असं सांगितलं होतं, की येतंय वगैरे काही. पण मंडळी एका बाजूला वेबसाईट चालू झालेली याचा अर्थ असा होतो, की काही गोष्टींच्या त्याच्यामध्ये एक छुपी एंट्री किंवा काही गोष्टी चीनच्या ह्या कुरापती असू शकतात. तर याच्यामध्ये
भारताकडून जरी सांगितले गेलेले भारतातल्या लोकांतर्फे, की असं काही नाहीये, पण तरीसुद्धा चीनकडून अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? TikTok परत चालू होईल का? दुसरी गोष्ट डेटा चोरीचा जो आरोप भारताकडून कायम केला जातो, त्याच्याबद्दलचं मत तुमचं काय असेल? पाकिस्तानसोबत जे आपले मॅच होत आहेत, त्याच्याबद्दल एक तुमचं मत काय असेल? आणि एकूणच भारत आणि चीन हा एक परत एक जो राजकीय किंवा सामाजिक किंवा भौगोलिक जो आपला जो वाद होता, तो परत नरेंद्र मोदी थोडासा शिथिल करत आणतायत. याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि ह्याचा परिणाम TikTokच्या माध्यमातून म्हणजे ते इंट्रिगेट TikTok आहे का या सगळ्यांना? कारण TikTok ही एक अशी मोठी गोष्ट आहे जी भारत आणि चीनला कायम जोडत गेलेली होती. तर त्याच्यामार्फत या सगळ्या गोष्टी इन होतायत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. तसेच विशेष भारीला अशाच कंटेंटसाठी फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.